देवाभाऊ जाहिरातीवरनं आता विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय, कारण अतिवृष्टीमुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत, त्याच्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं असं म्हणत पवारांनी फडणवीसांना डिवचायचा प्रयत्न केलाय। तर फडणवीसांच्या कॅम्पेनवर 150 ते 174 कोटी खर्च झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि शेतीचं नुकसान, पिकाचं नुकसान हे दिसतंय। बघूया आता पंचनामे कधी करतात, प्रत्यक्ष मदत कधी पोहोचते, या सगळ्याकडे आशेने शेतकरी पाहतोय आणि त्यामुळं देवाभाऊंनी या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं। देवेंद्र फडणवीस यांच्या कॅम्पेनवर आधी मी आकडा दिला होता 50 ते 55 कोटी रुपये खर्च झाले, पण आता जे नवीन आकडे आलेले आहे त्याच्यामध्ये 150 ते 250 कोटी रुपये खर्च झाले ही जाहिरातबाजी आणि फोटोबाजी करण्यासाठी। अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीला नमस्कार करताना जे होर्डिंग लागले अमरावतीमधल्या रस्त्यावर आणि अनेक ठिकाणी त्यांना हे भान नाही कुठे लावतो आपण होर्डिंग। जिथे मुतारे आहेत, जिथे लोक रस्त्यावर मुततात तिथे सुद्धा होर्डिंग लावले आणि लोक तिथे शिवाजी महाराजांचा फोटो आहे म्हणून आमचा जीव जळतो आहे तिथे लोक मुततात। लोकांनी समाज माध्यमांवर टाकलंय की या फडणवीसांना काय वाटतं की नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।